तर तिथं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील आपल्या पाली या गावात शिमगोत्सव साजरा केलाय। यावेळी ढोल ताशा वाजवत त्यांनी देखील शिमगोत्सवात सहभाग नोंदवलेला आहे। आमदार शरद सोनावणे सुद्धा कोकणातील होळी आणि शिमगोत्सव पाहण्याकरता उदय सामंत यांच्यासोबत उपस्थित होते। ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, ज्या गावानं मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद दिले, त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं कधी झालं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या शिमगाला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते। ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतोय, मग राजकारण असेल, नोकरी असेल, धंदे असेल, त्या देवाच्या आशीर्वादानं मला ऊर्जा मिळत असते। आणि म्हणूनच सगळे मुंबईकर, पुणेकर जे चाकरमानी म्हणून तिथं आहेत, ते शिमग्याला आणि गणपतीला कोकणामध्ये येतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।